चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 9 लॉजिकल रिझनिंग. त्यातील क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मिरर इमेज ऑफ द गिवन एक्स. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि ह्या फिगरची आपल्याला मिरर इमेज शोधायची आहे ऑप्शन्समधून. तर मिरर हा राईट साईडला लावलेला आहे. तर राईट साईडला ज्यावेळेस मिरर लावलेला असेल, मिररच्या जवळ हा जो इमेजचा पार्ट आहे तो पार्ट जवळ दिसतो. या पद्धतीने आपल्याला ही डायग्राम मिळेल. ओके, अशी डायग्राम कुठल्या ऑप्शनमध्ये दिसते आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये दिसते आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, in a line of students, Nitin is 15th from the top and Nisha is 5th from the bottom. If there are 9 students between Nitin and Nisha, then how many students are there in the line? ओके, एक लाईन आहे स्टुडंट्सची. त्या लाईनीमध्ये आपल्याला काही जणांचे कितव्या नंबरला त्यांची पोझिशन आहे ते दिलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यात शेवटी क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन दी लाईन. आणि त्या लाईनमध्ये किती स्टुडंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, बघा काय म्हणता आहेत. नितीन इज द 15th फ्रॉम द टॉप. ओके, टॉपपासून नितीन हा 15th नंबरला आहे. 15th म्हणजे हा जर सपोज नितीन 15th नंबरला आहे तर त्याच्यावरती किती स्टुडंट्स आहेत? 14. ओके, 14 स्टुडंट्स आहेत. त्यानंतर निशा इज 5th फ्रॉम द बॉटम. निशा ही बॉटमपासून जर काउंट केलं तर 5th नंबरवरती आहे. निशा 5th नंबरवरती आहे. म्हणजेच याच्यावरून निशाच्या खाली किती विद्यार्थी असतील तर 4. ओके, इफ देअर आर 9 स्टुडंट बिटवीन नितीन अँड निशा. नितीन आणि निशाच्या मध्ये 9 स्टुडंट्स आहेत. ओके, या ठिकाणी किती स्टुडंट्स आहेत? 9 स्टुडंट्स आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन दी लाईन. तर लाईनीमध्ये किती स्टुडंट्स असतील? बघा, 14 प्लस नितीनचा 1 नंबर ॲड करावा लागेल. त्यानंतर नितीन आणि निशाच्या मध्ये 9 स्टुडंट्स आहेत. निशा ही 5th नंबरला आहे म्हणजे ही पण एक कॅन्डिडेट झाली. हिचं पण 1 काउंट करावं लागेल. आणि निशाच्या खाली किती जण आहेत? 4. ओके, या सगळ्यांची सम केल्यावरती आपल्याला त्या लाईनमध्ये किती स्टुडंट्स आहेत ते मिळेल. 4 + 1 5, 5 + 9 14, 14 + 1 15, 15 + 14 29. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 29? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, 5 गर्ल्स आर सिटिंग ऑन अ सर्क्युलर टेबल फेसिंग द सेंटर. मीनू इज टू द लेफ्ट ऑफ दिशू अँड जस्ट टू द राईट ऑफ प्रीती. लावण्या इज सेकंड टू द राईट ऑफ दिशू. गायत्री इज बिटवीन दिशू अँड लावण्या. हू इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ मीनू. ओके, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया. काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये? 5 गर्ल्स आर सिटिंग ऑन अ सर्क्युलर टेबल फेसिंग दी सेंटर. ओके, सपोज हा एक सर्क्युलर टेबल आहे आणि ह्या सर्क्युलर टेबलच्या सेंटरकडे सगळेजण फेस करून बसलेले आहे. 5 गर्ल्स बसलेल्या आहेत. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, मीनू इज टू द लेफ्ट ऑफ दिशू अँड जस्ट टू द राईट ऑफ प्रीती. ओके, दिशूच्या लेफ्टला मीनू बसलेली आहे. सपोज या ठिकाणी ही दिशू आहे. दिशूचा हा लेफ्ट आणि हा राईट येईल. आणि काय सांगितलं आहे? दिशूच्या लेफ्टला मीनू आहे म्हणजे या ठिकाणी लेफ्टला मीनू आहे. अँड जस्ट टू द राईट ऑफ प्रीती. आणि
प्रीतीच्या राईटला मीनू आहे. ओके, आता सपोज या ठिकाणी प्रीती आहे. प्रीतीचा राईट हा येईल आणि लेफ्ट हा येईल. ओके, काय म्हटलेलं आहे, प्रीतीच्या राईटला मीनू आहे, लगेच लागून मीनू आहे. अँडपासून स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट स्टार्ट होतं. काय येईल सेकंड स्टेटमेंट, मीनू इज जस्ट टू द राईट ऑफ प्रीती. प्रीतीच्या राईट साईडला मीनू आहे. प्रीतीची राईट साईडला मीनू आहे. ओके, लावण्या इज सेकंड टू द राईट ऑफ दिशू. दिशूच्या राईटला पण जस्ट राईट आहे का, नाही, सेकंड, म्हणजे अजून एक कोणीतरी या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी सेकंड, दिशूच्या राईट सेकंडला कोण आहे, लावण्या. ओके, गायत्री इज बिटवीन दिशू अँड लावण्या. गायत्री ही दिशू आणि लावण्याच्या मध्ये गायत्री आहे, म्हणजे या ठिकाणी कोण येईल, गायत्री. ओके, आता काय विचारलं आहे, हू इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ मीनू. मीनूच्या लेफ्ट साईडला सेकंड नंबरवरती कोण आहे. मीनूची लेफ्ट कोणती येईल, आता मीनू ह्या डायरेक्शनला फेस करून बसली आहे, तर मीनूचा राईट साईड हा येईल आणि लेफ्ट साईड हे येईल. तर आपल्याला काय सांगितलं आहे, मीनूच्या सेकंड टू द लेफ्ट, मीनूच्या लेफ्ट साईडला सेकंड नंबरवरती, मीनूच्या लेफ्टला कोण आहे, प्रीती, आणि सेकंड लेफ्टला कोण आहे, लावण्या. तर आन्सर काय येईल मग, लावण्या. लावण्या इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ मीनू. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर लावण्या, येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, काउंट द नंबर ऑफ स्क्वेअर फॉर्म इन द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट करायचे आहे आपल्याला. सगळ्यात अगोदर मोठा स्क्वेअर 1, त्यानंतर हा मधला एक स्क्वेअर 2, 3, 4, 5, 6. अजून स्क्वेअर्स तयार होत आहेत का बघा, नाही. तर दिलेल्या गिवन फिगरमध्ये किती स्क्वेअर्स आहेत, 6. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, हाऊ मेनी क्यूब्स आर देअर इन द गिवन फिगर. ओके, दिलेल्या फिगरमध्ये नंबर ऑफ क्यूब्स किती आहेत ते काउंट करायचं आहे. बघा, आपल्याला खालच्या रोमध्ये किती क्यूब्स दिसत आहेत, काउंट करूया. 1, 2, 3, 4 अँड 5. खालच्या लाईनीत किती आहेत, 5. वरची लाईन 1, 2, 3, 4. हे 4 आहेत, पण अजून खालच्या लाईनीत पण 4 क्यूब्स आहेत. ह्या क्यूबच्या वरती ही सेकंड लाईन आहे, म्हणजे हे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे 4, आणि ह्या क्यूबच्या खाली अजून 4 क्यूब्स आहेत, म्हणजे टोटल हे किती क्यूब्स आहेत, 8. ओके, या ठिकाणी किती क्यूब्स आहेत, 1, 2, 3. ओके, वरच्या लाईनमध्ये आपल्याला 3 क्यूब्स दिसत आहेत, तेच क्यूब्स अजून खालच्या लाईनीत पण आहेत आणि अजून तिसऱ्या लाईनीत पण आहेत, म्हणजे 3 3 जा 9 क्यूब्स येतील हे. ओके, काउंट करूया. 9 + 8 17, 17 + 5 22. तर टोटल नंबर ऑफ क्यूब्स किती आहेत गिवन फिगरमध्ये, 22. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6, अरेंज द फॉलोइंग इन अ लॉजिकल सिक्वेन्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला लॉजिक लावायचं आहे आणि लॉजिकली सिक्वेन्स लावायची आहे. बघा काय दिलेलं आहे, ईट ब्रेकफास्ट, ब्रश युअर टीथ, वेकअप, गोईंग टू स्कूल. सगळ्यात अगोदर कुठली ॲक्टिव्हिटी होते, वेकअप, सकाळी आपण लवकर उठतो. त्यानंतरून ब्रश युअर टीथ, त्यानंतर ईट ब्रेकफास्ट आणि गोईंग टू स्कूल. तर कशी सिक्वेन्स येईल मग, 3, 2, 1, 4.
3 2 1 4 ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? या सिक्वेन्समध्ये 3 2 1 4 आणि 5 नंबरची पण आहे डुईंग होमवर्क, स्कूलमधून घरी आल्यानंतर होमवर्क करतो. म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेली जी अरेंजमेंट आहे ती लॉजिकली करेक्ट अरेंजमेंट आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. अंजली इज फेसिंग दी मार्केट. व्हॉट विल शी बी फेसिंग इफ शी टर्न 3/4 टर्न अँटी क्लॉकवाईज. ओके, बघा या ठिकाणी अंजली दिलेली आहे आणि अंजलीचं फेस कुठे आहे? मार्केटकडे. या डायरेक्शनला अंजलीचं फेस आहे. आणि काय म्हटलं आहे? व्हॉट विल शी बी फेसिंग इफ शी टर्न 3/4 टर्न अँटी क्लॉकवाईज. जर ती अँटी क्लॉकवाईज टर्न झाली किती टाइम्स? 3/4. 3/4. गिवन फिगर ही 8 पार्ट्समध्ये डिवाईड आहे. बघा इथून मी काउंटिंग सुरू करते. 1 2 3 4 5 6 7 8. 8 पार्ट्समध्ये डिवाईड केलेली आहे. ओके, म्हणजे जर सपोज आपण मार्केटपासून 1 स्टार्ट केलं, आपल्याला काय पाहिजे आहे? 3/4 टर्न पाहिजे आहे. ओके, म्हणजेच काय आपल्याला डिनॉमिनेटरला 8 आणायचं आहे. 8 आणायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. जर सपोज आपण डिनॉमिनेटरमध्ये 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरमध्ये पण आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 2 जा 6 डिवाइड बाय 8. म्हणजेच आपल्याला जर सपोज अंजलीचं जर फेस हे मार्केटकडे असेल तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज किती टाइम्स मूव व्हायचं आहे? 6/8. कारण की गिवन फिगर ही 8 पार्ट्समध्ये डिवाईड आहे, म्हणून 6 टाइम्स मूव होऊया. तर 6 टाइम्स मूव झाल्यानंतरून कुठे फेस असेल अंजलीचं ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजेच काय, ती किती टाइम्स टर्न होईल? 3/4 टाइम्स. 6/8 केलं काय आणि 3/4 केलं काय, सेमच येईल. ओके, बघा 1 2 3 4 5 6. तर ती ज्यावेळेस 3/4 टाइम्स अँटी क्लॉकवाईज टर्न करेल त्यावेळेस तिचं फेस कुठे असेल? चर्चकडे. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर चर्च? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द मिसिंग नंबर इफ सेम रूल इज फॉलो इन ऑल द 3 फिगर्स. ओके, या ठिकाणी मिसिंग नंबर दिलेला आहे आणि जो रूल आपण लावणार आहोत ह्या 2 बॉक्ससाठी सेम तोच रूल आपल्याला या ठिकाणी मिसिंग प्लेस काढण्यासाठी पण लावायचा आहे. बघा 8 मल्टिप्लाय बाय 4. 8 4 जा 32. 5 3 जा 15. जर सपोज 32 मायनस 15 केले तर आन्सर काय मिळतं? 17. ओके, तसंच सेम 12 मल्टिप्लाय बाय 8. 12 8 जा 96. तसंच 7 मल्टिप्लाय बाय 9. 63. सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळतं आहे? 33 आन्सर मिळतं आहे. ओके, ह्या दोघांसाठी जो आपण रूल अप्लाय केला आहे तोच आपल्याला फिगर 3साठी पण अप्लाय करायचा आहे. काय केलं होतं आपण याच्यामध्ये? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचं सबस्ट्रॅक्शन करून हे आन्सर मिळतं आहे. ओके, या ठिकाणी काय येईल मग? 6 5 जा 30 मायनस इथे मिसिंग प्लेस आहे तर आपल्याला आन्सर 5 मिळालं पाहिजे. आन्सर काय मिळालं पाहिजे? 5. तर या ठिकाणी काय यायला पाहिजे मग? ज्यावेळेस 30मधून काय सबस्ट्रॅक्ट केलं म्हणजे आन्सर 5 येईल? तर 25 सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला आन्सर 5 मिळेल. पण या ठिकाणी काय आहे? 5. तर 25 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 25 येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय कोणता नंबर प्लेस करावा लागेल? 5 प्लेस करावा लागेल. 5 5 जा 25 म्हणजे मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल? 5. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9.
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल कंटिन्यू दी सेम सिरीज ॲज इस्टॅब्लिश बाय द प्रॉब्लेम फिगर्स. ओके, काय सांगितलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल कंटिन्यू दी सेम सिरीज ॲज इस्टॅब्लिश बाय द प्रॉब्लेम फिगर. या ठिकाणी आपल्याला काही फिगर्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या सिरीजमध्ये फिगर्स चालू आहेत, तर याच्या पुढची फिगर कुठली येईल, सेम सिरीज. ओके, बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर हे खालचे बघा, सर्कल आणि स्क्वेअर पुढच्या फिगरमध्ये एक्सचेंज झाली आहे यांची पोझिशन. पुन्हा पुढच्या फिगरमध्ये या स्क्वेअर आणि सर्कलची पोझिशन एक्सचेंज झाली आहे. पुन्हा या स्क्वेअर आणि सर्कलची पोझिशन या फिगरमध्ये एक्सचेंज झाली आहे. तर आता पुढच्या फिगरमध्ये पुन्हा आपल्याला काय मिळेल, या दोघं स्क्वेअर आणि सर्कलची पोझिशन एक्सचेंज मिळेल. ओके, आता वरची साईड बघा, या ठिकाणी प्लस स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगल. ओके, बघा प्रत्येक याच्यामध्ये काय झालेलं आहे, यांची प्लेस चेंज झाली आहे आणि हे जे डार्क आहेत ते पुढच्या फिगरमध्ये शेडेड आहेत, ते पुढच्या फिगरमध्ये अनशेडेड झालेले आहेत आणि ह्या दोघांची पोझिशन एक्सचेंज झाली आहे क्रॉसमध्ये. ओके, आलं लक्षात. बघा यांची प्लेस चेंज झाली आहे. हा प्लस वरती गेला आहे, त्यानंतर हा स्क्वेअर या पोझिशनवर आला आहे, सर्कल या पोझिशनवरती आला आहे आणि ट्रायंगल ह्या पोझिशनवर आले आहे. फक्त पुढच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे जे शेडेड स्क्वेअर आणि ट्रायंगल आहेत हे अनशेडेड झालेले आहेत. पुन्हा पुढच्या फिगरमध्ये बघा, हा प्लस पुढे आलेला आहे, प्लसची साईन या पोझिशनला येईल, स्क्वेअर ह्या पोझिशनला आला, सर्कल या पोझिशनला, ट्रायंगल ह्या पोझिशनला. बघा, आणि फक्त ट्रायंगल आणि स्क्वेअर या ठिकाणी अनशेडेड होते, या ठिकाणी शेडेड झाले आहेत. ओके, त्याच्या पुढच्या फिगरमध्ये बघा, ट्रायंगलची पोझिशन या ठिकाणी आहे, प्लस या पोझिशनला येईल, स्क्वेअर या पोझिशनला येईल आणि सर्कल ह्या पोझिशनला येईल आणि या ठिकाणी शेडेड स्क्वेअर ट्रायंगल्स आहेत, तर पुढच्या फिगरमध्ये आपल्याला अनशेडेड मिळालेले आहेत. आता याची पुढची फिगर काय मिळेल बघा, सर्कलची पोझिशन कुठे राहील, या ठिकाणी ट्रायंगलची पोझिशन खाली येईल, प्लस साईनची पोझिशन या ठिकाणी येईल, त्यानंतर स्क्वेअरची पोझिशन या पोझिशनला येईल. ओके, आता या ठिकाणी हे काय होते, अनशेडेड होते, स्क्वेअर आणि ट्रायंगल. ह्या फिगरमध्ये काय मिळेल, शेडेड. ओके, अशी फिगर ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द करेक्ट वॉटर इमेज ऑफ द गिवन वर्ड. ओके, या ठिकाणी आपल्याला मॅनेज हा वर्ड दिलेला आहे आणि याची आपल्याला वॉटर इमेज काढायची आहे. वॉटर इमेज नेहमी लक्षात ठेवायचं, वॉटर इमेज म्हणजे वॉटर हे नेहमी कसं असतं, खालच्या डायरेक्शनला असतं. तर हे जे लेटर आहेत हे आपल्याला खाली पाण्यात कसे दिसतील ते बघायचे आहेत. बघा, एम कसा दिसेल, ए एन ए जी आणि ई ॲज इट इज. ओके, कुठल्या ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, ऑप्शन एमध्ये बघा, ईचं डायरेक्शन चेंज करून टाकलेली आहे. ईची डायरेक्शन चेंज नाही होणार, फक्त तो ॲज इट इज तसाच दिसेल, म्हणून ऑप्शन ए कट झाला. या ठिकाणी बघा, जी आणि ईलाच रिप्लेस करून टाकलं आहे, म्हणून ऑप्शन बी कट झाला. या ठिकाणी बघा, ए आणि जीला रिप्लेस करून टाकलं आहे, म्हणून या ठिकाणी पण ऑप्शन डी येणार नाही, तर करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग व्हेन डायग्राम बेस्ट depicts the relationship amongst India, France and countries.
ओके, आपल्याला या ठिकाणी व्हेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. काय काय दिलं आहे बघा, कोणाची व्हेन डायग्राम काढायची आहे. इंडिया, फ्रान्स अँड कंट्रीज. इंडिया आणि फ्रान्स ह्या काय आहेत, दोन वेगवेगळ्या कंट्रीज आहेत. ओके, मग कंट्रीजमध्ये इंडिया आणि फ्रान्स असे दोन कंट्रीज येतील. तर मग व्हेन डायग्राम कोणती करेक्ट येईल, हे येईल बघा. बाहेरचा सर्कल काय शो करतो आहे, कंट्री, आणि मधले सर्कल्स काय शो करत आहेत, कंट्रीजचे नावं. या कंट्रीजमध्ये इंडिया ही एक कंट्री आहे आणि फ्रान्स ही एक कंट्री आहे. म्हणून मग करेक्ट व्हेन डायग्राम कुठली येईल, ऑप्शन सीमध्ये दिलेली जी व्हेन डायग्राम आहे ती करेक्ट येईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल कम्प्लीट द पॅटर्न इन फिगर एक्स. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला फिगर एक्स दिलेली आहे आणि या ठिकाणी या फिगरला आपल्याला कंप्लीट फिगर करायची आहे. या छोट्या बॉक्समध्ये दिलेली फिगर ही मिसिंग आहे, तर याच्या जागेवरती कोणती फिगर येईल. बघा या ठिकाणी काय येईल, हाफ सर्कल, त्याला पुन्हा हाफ केलेला आहे. त्यानंतरून ट्रायंगल आहे आणि आता हे ट्रायंगल्स शेडेड पार्ट बघा त्यांचा काय आहे, वरचा शेडेड पार्ट आहे. दुसऱ्या स्क्वेअरमध्ये पण वरचा शेडेड पार्ट आहे. तर आता ह्या डायग्राममध्ये काय येईल, वरचा अनशेडेड पार्ट आहे, या ठिकाणी पण वरचा अनशेडेड येईल आणि हा सेकंड ट्रायंगल शेडेड आहे. तर ह्या स्क्वेअरमधल्या डायग्रामचा पण सेकंड ट्रायंगल हा शेडेड येईल. बघा या फॉर्ममधली अशी डायग्राम दिसते आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये दिसते आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट अ फिगर फ्रॉम द ऑप्शन इन विच फिगर एक्स इज एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट्स. ओके, बघा या ठिकाणी फिगर एक्स दिलेली आहे आणि हा आपल्याला ह्या ज्या 4 ऑप्शन्स दिले आहेत त्या 4ही ऑप्शन्समधल्या अशा कोणत्या फिगरमधला हा एक्झॅक्टली एम्बेडेड पार्ट आहे तो आपल्याला ऑप्शन्समध्ये सर्च करायचा आहे. ओके, बघा ऑप्शन एमध्ये हा असा पार्ट कुठे दिसतो आहे का, नाही. या ठिकाणी फिगर बीमध्ये दिसतो आहे का, नाही. फिगर सीमध्ये पण नाही. फिगर डीमध्ये दिसतो आहे बघा, फिगर डीमध्ये एक्झॅक्टली एम्बेडेड आहे या फिगरमधला हा पार्ट. ओके, म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. स्टडी द पॅटर्न केअरफुली. व्हॉट विल बी द नंबर ऑफ आईस्क्रीम स्टिक्स इन पॅटर्न 5. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला पॅटर्न्स दिले, 3 पॅटर्न्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या स्टिक्स दिलेल्या आहेत. पहिल्या पॅटर्नमध्ये आईस्क्रीम स्टिक्स किती आहेत, 3. सेकंड पॅटर्नमध्ये आईस्क्रीम स्टिक्स आहेत 6. थर्ड पॅटर्नमध्ये आईस्क्रीम स्टिक्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. बघा यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर पुढचा नंबर मिळतो आहे. याला पुन्हा मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर पुढचा नंबर मिळतो आहे. याला जर आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपल्याला कोणतं पॅटर्न मिळेल, पॅटर्न 4. पॅटर्न 4मध्ये आईस्क्रीम स्टिक्स किती मिळतील, 12 टू जा 24. आणि पॅटर्न 5मध्ये किती आईस्क्रीम्स मिळतील ते काढण्यासाठी काय करावं लागेल, 24 मल्टिप्लाय बाय 2 किती होतात, 48. तर पॅटर्न आपल्याला काय विचारलेलं आहे, पॅटर्न 5मध्ये किती आईस्क्रीम स्टिक्स असतील, तर किती येतील मग 48. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 48, येस. या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. There is a certain relationship between the pair of letter on the either side of. Identify the relationship between the given pair and find the missing term. ओके,
बघा ह्या दोन यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिसतं आहे. सेम तेच रिलेशन आपल्याला ह्या लेटर्समध्ये आणि त्याच्या पुढच्या लेटरमध्ये कोणते लेटर्स येतील तेच रिलेशन लावून त्याच्या पुढचे लेटर्स कोणते येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, या ठिकाणी मी ABCD लिहून घेते. ओके, Pपर्यंत लिहिलेली आहे मी या ठिकाणी ABCD. तर काय दिलं आहे बघा, M P, M आणि P, M आणि P. मी अगोदर या ठिकाणी हे लिहून घेते, M P R आणि काय दिलेलं आहे P R U. यांच्यामध्ये रिलेशन बघा, M आणि P यांच्यामध्ये किती लेटर्स आहे, 2 लेटर्स आहे. P आणि R, P नंतर लगेचच R आलेला आहे, नाही सॉरी PQR, म्हणजे P आणि R मध्ये एक लेटर आहे. मी वरून दाखवते या ठिकाणी. ओके, त्यानंतर R आणि U, QRSTU. ओके, R आणि U मध्ये किती लेटर्स आहेत, 2 लेटर्स आहेत. यांच्यामध्ये 2 लेटर्स आहे. ओके, बघा म्हणजे पहिलं जे लेटर आहे, पहिलं लेटर आणि याचं पहिलं लेटर यांच्यामध्ये 2 लेटर्स आहेत. याचं सेकंड लेटर आणि याचं सेकंड लेटर यांच्यामध्ये 1 लेटर आहे. आणि याचा थर्ड लेटर आणि हा थर्ड लेटर यांच्यामध्ये परत 2 लेटर्स आहेत. तसंच आपल्याला ADE काढायचं आहे, ADE. तर याच्या पुढचे लेटर्स कोणते येतील बघा, पहिलं लेटर आणि याचं पहिलं लेटर यांच्यामध्ये किती लेटर्स पाहिजे, 2. काय दिलेलं आहे A नंतरून 2 लेटर सोडल्यावरती कोणता लेटर मिळेल, D. त्यानंतर D आणि त्याचा सेकंड लेटर यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1. D नंतरून एक लेटर सोडल्यावरती कोणता लेटर मिळतो आहे, F, म्हणजे या पोझिशनला F येईल. E आणि त्याचा पुढचा लेटर यांच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे. ओके, 2 लेटर्स, म्हणजे E नंतर 2 लेटर्स सोडले तर त्याच्या पुढचा लेटर कोणता मिळतो आहे, H, म्हणजेच थर्ड पोझिशनवरती कोणता लेटर येईल, H. तर मिसिंग प्लेसवरती कोणता लेटर येईल मग, DFH. बघा ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, DFH. येस, या ठिकाणी ऑप्शन A मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन A इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.